नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची माझी रेसिपी आहे फ्राईड राईस. फ्राईड राईस हे मी मुलींसाठी बनवलेले आहे. मुलीचे फ्रेंड्स आले होते, त्यांच्यासाठी मी फ्राईड राईस झटपट अशा पद्धतीने बनवलेले आहे. जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्ये झटपट अशा पद्धतीने मी फ्राईड राईस बनवलेले आहेत. तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, लास्टपर्यंत जर तुम्ही बघितली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, मी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण तेल ॲड करायचे आहे. तेल ॲड करून झाले की आपण त्यामध्ये एक एक करून अशा प्रकारे अंडी फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजेच ते फ्राय करायचे आहेत चांगल्या पद्धतीने. ते सर्व मिक्स करून तेलामध्ये हलवून घ्यायचे आहे, एकत्र करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण अंडा भुर्जी बनवतो त्यामध्ये अंडा कसा फ्राय केलेला असतो त्या पद्धतीनेच आपण हे अंडी जी आहेत त्यामध्ये तेलामध्ये अशा प्रकारे सुटे करून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले. जेव्हा हे फ्राय होतील तेव्हा आपण त्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. तर माझ्याकडे आता अवेलेबल आहेत. तर माझ्याकडे कोबी आणि गाजरच होते, तर ते दोन्ही मी ॲड करणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा लांबडा जो चिरलेला होता तो त्यामध्ये ॲड केलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये लांबडा उभा चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. मिरची आणि गाजर, कोबी हे सर्व आपण बारीक बारीक चिरलेले आहेत. आणि टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही लांबट अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला तिखट हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता. मी हे मुलांसाठी बनवलेलं आहे, तिखट प्रमाणात यूज केलेलं आहे. तर हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चांगले भाजले जातील आणि शिजले जातील. तर हे सर्व आपण जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण नंतर आता शेजवान चटणी ॲड करायची आहे. तर यामध्ये आपण शेजवान चटणी ॲड केलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे थोडासा सोया सॉस देखील आपण प्रमाणात यूज करायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो केचप ॲड करायचा आहे. तुम्हाला मसाला हवेत त्याप्रमाणे तुम्ही ॲड करायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये हाक्का नूडल्स मसाला ॲड केलेला आहे, तो देखील आपण 1 पॅकेट ॲड केलेला आहे. तर हे सर्व मसाले आपण एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ते चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून झाल्यानंतर एक थोड्या काळासाठी आपण शिजवून घेणार आहोत, जेणेकरून कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची हे सर्व त्यामध्ये मिक्स होईल आणि चांगल्या प्रमाणे शिजले जाईल. तर आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचे आहेत व्हेजिटेबल. तर हे सर्व आपण छानपैकी एकत्र करून घेतलेले आहे. खूप छान प्रकारे मसाला लागला गेलेला आहे व्हेजिटेबल्सला. तर हे सर्व आपलं एकत्र करून झालं की त्यामध्ये आपण राईस ॲड करायचा आहे. व्हेजिटेबल्स, कांदा, टोमॅटो हे सर्व चांगल्यापैकी भाजले गेले की नंतर आपण त्यामध्ये राईस ॲड करायचा आहे. तर राईस मी बासमती ॲड केलेला आहे आणि राईस हा मी शिजवून घेतलेला आहे नॉर्मली. त्यामध्ये फक्त मीठ ॲड केलेलं आहे, पाणी आणि मीठ घालून राईस बनवलेला आहे आणि हा बासमती राईस आहे. तर राईस आपल्याला हवे त्या प्रमाणात, जेवढा मसाला आहे त्या प्रमाणातच आपण राईस यामध्ये ॲड करायचा आहे. नंतर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे फ्राईड राईसचा तो चांगल्या प्रकारे राईसला लागला जाईल. तर हे सर्व अशा प्रकारे आपण राईसला लावून घ्यायचं आहे. मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. जसं हलवू तसं आपल्या राईसचा कलर चेंज होत चाललेला आहे. त्यावरच आपल्याला कळतंय की मसाला त्याला चांगला लागला गेलेला आहे, लागला जात आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व मसाला राईसला लावून घ्यायचा आहे. आणि खूपच असा आपण मसाले यामध्ये ॲड केलेले नाही आहेत. कमी मसाल्यामध्ये, कमी व्हेजिटेबल्समध्ये खूप छान प्रकारे आपण फ्राईड राईस बनवलेला आहे मुलांसाठी आणि मुलांना खूप आवडलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची देखील ॲड करू शकता. बाकीचे व्हेजिटेबल्स तर माझ्याकडं अवेलेबल होतं ते मी ॲड केलेलं आहे. तर नंतर आपण हलवून झाले, मिक्स करून झाले की त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे.
आणि अशा प्रकारे सिंपल अशा पद्धतीने आपला फ्राईड राईस मसाला आणि फ्राईड राईस तयार झालेला आहे। खूपच छान प्रकारे मी माझी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। खूपच साधी सिंपल पद्धत आहे फ्राईड राईस बनवण्याची आणि झटपट अशा पद्धतीने फ्राईड राईस तयार होतो। तर मुलींचे फ्रेंड्स आलेले होते, त्या फ्रेंड्सला खूप छान प्रकारे त्यांनी एन्जॉय केली फ्राईड राईस आणि त्यांना खूपच फ्राईड राईस आवडलेला आहे। तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्हाला देखील ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही देखील बनवून ट्राय करून बघाल। तर प्लीज रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूयात। बाय फ्रेंड्स।